हॅलो सुवर्णमयी, आज व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी एक छोटासा डिस्क्लेमर देऊन टाकते। मी माझ्या स्वतःसाठी, घरातल्यांसाठी आणि घरासाठी पण जे काही खरेदी करते त्यातली 95% ऑनलाईन असते आणि व्हिडिओमध्ये मी जे काही प्रोडक्ट दाखवतेय त्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनशॉट सकट देण्याचा इथे प्रयत्न केलेला असतो। मी खूप पारखून निवडून घेतलेल्या वस्तू असतात, त्यामुळे तुम्हाला जर त्या वस्तू आवडल्या आणि त्यांची गरज असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्या घेऊ शकता। अजून एक गोष्ट म्हणजे मला पुष्कळ कमेंट्स येतात, काही पर्सनल प्रॉब्लेम सांगणाऱ्या, शिवाय मेसेज पण येतात। तर त्या प्रश्नांना उत्तर देणारा असा एखादा व्हिडिओ आठवड्यातून एकदा मी करावा का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा। चला तर आता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। कधी कधी वाटतं ना की आपण सगळं व्यवस्थित करतोय, सगळ्यांसाठी धावपळ करतोय, अगदी जीव ओतून काम करतोय, पण तरी सुद्धा आतून एक अस्वस्थता जाणवते, जणू काहीतरी हरवलंय, काहीतरी कमी पडतंय। हा अनुभव स्त्रियांना खास करून येतो। तुम्ही कधी विचार केलाय का, आपण आपल्या घराला, आपल्या माणसांना इतकं देऊन सुद्धा आपल्याला आतून आनंद का मिळत नाही? हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनात येतो तेव्हा समजा की असं वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात। सुवर्णमयीवर आज आपण ह्याच मुद्द्यावर बोलणार आहोत। आपण गृहिणी म्हणून न कळतपणे का होईना कोणत्या अशा 10 सवयी लावून घेतल्या आहेत ज्यांच्यामुळे आपण दुःखी राहतो, तर आज त्या जाणून घेऊया। शेवटी एक 11वी सवय सुद्धा मी बोनस म्हणून सांगणार आहे आणि तिच्यावर तर तुम्ही 100% सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ह्यातल्या 2 किंवा 3 तरी सवयी आपल्यापैकी प्रत्येकीला नक्कीच आहेत। दुसऱ्या कोणामुळे नाही, पण आपणच काही गोष्टी नकळत करत राहतो ज्या आपल्याला आतून थकवतात। आता ही फक्त चुकींची किंवा सवयींची यादी नाहीये, ही आपली ओळख आहे जी आपल्याला बदलायची आहे। असं पण नाही की आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि उद्यापासून तुमच्यामध्ये 100% बदल होईल। अगदी मी इथे तुम्हाला सांगतेय तर मी सुद्धा या सगळ्या सवयी बदलण्याच्या प्रयत्नात आहे। ऍक्च्युली मी या स्वतःसाठीच काढलेल्या नोट्स आहेत असं आपण म्हणू शकतो। गोष्ट एवढीच आहे की आपण अशा गोष्टी ऐकतो ना तेव्हा आपण जागरूक राहतो। निदान दिवसाच्या शेवटी किंवा कधी तुम्हाला फारच मनात खंत वाटायला लागेल, अस्वस्थ वाटायला लागेल, तेव्हा तुम्ही शांत बसून हा विचार तर नक्की कराल की मी असं काय बदलू शकते ज्याच्यामुळे मला पुन्हा असा मानसिक त्रास होणार नाही। हा परफेक्ट होण्याचा नाही तर स्वतःला सुधारत राहण्याचा प्रयत्न आहे। तर आपल्याला दुःखी करणारी पहिली सवय आहे स्वतःला फक्त गृहिणी समजणं। जस्ट अ होम मेकर और जस्ट अ हाऊसवाईफ टॅग। आपल्याला जेव्हा कोणी विचारतं की तुम्ही काय करता तर आपलं उत्तर काय असतं? काही नाही, मी फक्त हाऊसवाईफ आहे। निदान उत्तर देताना आनंदाने आणि एका स्माईल सोबत मी गृहिणी आहे एवढंच तर आपण नक्कीच म्हणू शकतो।